चला तर मित्रांनो, आज आपण बघूया कोकण आणि कोकणातला सुंदर परिसर। तर बघूया कोकण। आता कोकण म्हटलं तर मुरुड जंजिरा हा किल्ला न सोडण्यासारखा आहे। तर चला मग या किल्ल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपण पुणेपासून निघणार आहोत। पुणे आणि मुरुड जंजिरा किल्ला यांतील अंतर हे साधारणतः 161 किलोमीटर एवढं आहे। पुणेपासून बाहेर निघताना आपल्याला पिरंगुट, मुळशी, ताम्हिणी घाट या मार्गाने जावं लागणार आहे आणि मग पुढे गेल्यावर कोकण पट्टा सुरू होतो। पुढे जाऊन आपल्याला सणसवाडी, बेडगाव, पसाई यांसारखी गावे लागणार आहेत। पण आपल्याला मुरुडपर्यंत पोहोचायचं आहे। तिथून मग आपल्याला बोटीने प्रवास करून जंजिरा किल्ल्याला भेट देता येईल। चला तर मग आपण आपला प्रवास सुरू करूया या जंजिरा किल्ल्यापर्यंत पोहोचण्यासाठी। पिया ओ तूने रंगीले कैसा जादू किया, पिया पिया बोले मत वाला जिया। तूने क्या किया, किया इंतजार, इतना करो ना मुझे प्यार, करो ना इतना करो ना कि लॉकडाउन इतनी मोहब्बत सह ना सकूंगा, सच मानो जिंदा रह ना सकूंगा। आई पाण्यामध्ये नाही पाहिला कधी, आई पाण्यामध्ये नाही पाहिला कधी, किल्ला जंजिरा दाखवाल का, ओ नाकवा बोटीनं फिरवाल का, ओ नाकवा बोटीनं फिरवाल का। आई पाण्यामध्ये नाही पाहिला कधी, आई पाण्यामध्ये नाही पाहिला कधी, किल्ला जंजिरा दाखवाल का, ओ नाकवा बोटीनं फिरवाल का, ओ नाकवा बोटीनं फिरवाल का। आपण बघू शकता हा समोर जंजिरा किल्ला, आपल्याला तिथपर्यंत पोहोचायचं आहे। नको मुंबई नको पुणे आव, नको नको मला गोवा, किल्ला कुलाबा मना खंदेरी उंदेरी दावा। नको मुंबई नको पुणे आव, नको नको मला गोवा, किल्ला कुलाबा मना खंदेरी उंदेरी दावा। नावा शेवा खारीले निघारापुरी, नावा शेवा खारीले निघारापुरी, शिव दर्शन घरवाल का, ओ नाकवा बोटीनं फिरवाल का, ओ नाकवा बोटीनं फिरवाल का। रायगड जिल्ह्यातील मुरुड जंजिरा हा एक अभेद्य किल्ला आहे आणि चारी बाजूंनी अरबी समुद्राने घेरलेला आहे। रायगड जिल्ह्याच्या पश्चिमेला अरबी समुद्र आहे। जंजिराचा अर्थ समुद्राने वेढलेला किल्ला, भक्कम बांधकाम आणि आजूबाजूला समुद्र। याशिवाय मुरुड जंजिराच्या तटावर 572 तोफा आहेत, त्यामुळेच
हा जंजिरा अभेद्य होता. या तोफांमध्ये विशेष मोठी आणि लांब पल्ल्याची कलाल बांगडी ही तोफ होती. जंजिरा हा शब्द अरबी भाषेतून आपल्याकडे रूढ झालेला आहे. अरबी भाषेतील जझीरा या शब्दावरून तो आलेला आहे. जझीरा म्हणजे बेट. या बेटावर पूर्वी एक मेढेकोट होता. त्यावेळी राजपुरीला मुख्यतः कोळी लोकांची वस्ती होती. या कोळ्यांना लुटारू आणि चाचे लोकांचा नेहमीच उपद्रव होत असे. तेव्हा या चाच्यांना प्रतिबंध करण्यासाठी या बेटावर मेढेकोट उभारण्यात आला. मेढेकोट म्हणजे लाकडाचे मोठाले ओंडके एका शेजारी एक रोवून तयार केलेली तटबंदी. या तटबंदीमध्ये कोळी लोक सुरक्षितपणे राहत असत. त्यावेळी त्यांचा प्रमुख होता राम पाटील. हा मेढेकोट बांधण्यासाठी त्यावेळी निजामी ठाणेदारांची परवानगी घ्यावी लागली होती. मेढेकोटाची सुरक्षितता लाभताच राम पाटील त्या ठाणेदारांना जुमानेसा झाला. त्यामुळे ठाणेदाराचे त्याचा बंदोबस्त करण्यासाठी पिरमखानाची नेमणूक केली. राम पाटील आपल्या मेढेकोटच्या जवळही फिरकू देणार नाही याची कल्पना पिरमखानला होती. तो अतिशय चतुर होता. त्याने आपण दारूचे व्यापारी आहोत असे भासवून आपली गलबते खाडीत नांगरली. राम पाटीलशी स्नेह राहावा म्हणून दारूची काही पिंपे त्याने भेट म्हणून पाठवली. त्यावेळी राम पाटील खुश झाला. पिरमखानने मेढेकोट पाहण्याची इच्छा व्यक्त केली. पिरमखान मेढेकोटात गेला. रात्री सर्व कोळी दारू पिऊन झिंगले असताना पिरमखानाने बाकीच्या गलबत्तांमधून असलेले सैन्य तेथे उतरून सर्वांची कत्तल करून मेढेकोट ताब्यात घेतला. पुढे पिरमखानच्या जागी बुऱ्हाणखानची नेमणूक झाली. त्याने तेथे भक्कम किल्ला बांधण्याची परवानगी निजामकडून मिळवली. सध्याचे जे बांधकाम आहे ते या बुऱ्हाणखाननेच बांधलेले आहे. या किल्ल्यातील सिद्धी सरदारांनी हा किल्ला सदैव अजिंक्य राखला. संभाजी महाराजांनी तर हा किल्ला हस्तगत करण्यासाठी या किल्ल्यात जणिक 5-6 किलोमीटर अंतरावर पद्मदुर्ग नावाचा मजबूत किल्ला उभारला होता. पण तरीही मुरुडचा जंजिरा जिंकणे महाराजांना शक्य होऊ शकले नाही. जंजिऱ्याची तटबंद बुलंद आहे. त्याला सागराकडेही एक दरवाजा आहे. असे 19 बुलंद बुरुज आहेत. या 2 बुरुजांमधील अंतर 90 फुटांपेक्षा जास्त आहे. किल्ल्याच्या मध्यभागी सुरुल खानचा भव्य वाडा आज पडक्या अवस्थेत आहे. पाण्याचे 2 मोठे तलाव आहेत. असा हा अजेय जंजिरा. सिद्धी सत्ताधीशानंतर आलेल्या सिद्धी मोहम्मद खान हा शेवटचा सिद्धी असताना व त्या राज्याच्या स्थापनेनंतर 330 वर्षांनी म्हणजे 3 एप्रिल 1948 रोजी ते राज्य भारतीय संघराज्यात विलीन झाले.
कैसी है ये रुत की जिसमें फूल बन के दिल खिले, घुल रहे हैं रंग सारे, घुल रही है खुशबुएं। कैसी है ये रुत की जिसमें फूल बन के दिल खिले, घुल रहे हैं रंग सारे, घुल रही है खुशबुएं। चांदनी झरने घटाएं, गीत बारिश तितलियां, हम पे हो गए हैं सब मेहरबान। कैसी है ये रुत की जिसमें फूल बन के दिल खिले। देखो नदी के किनारे पंछी पुकारे किसी पंछी को। देखो ये जो नदी है मिलने चली है सागर ही को। ये प्यार का ही सारा है कारवां। कैसी है ये रुत की जिसमें फूल बन के दिल खिले। चला तर मित्रांनो, या किल्ल्यावरून आता आपली निघण्याची वेळ झालेली आहे। हा किल्ला आपण फक्त 45 मिनिटं बघू शकतो। 45 मिनिटापेक्षा जास्त वेळ या ठिकाणी आपली बोट थांबू शकत नाही आणि हीच बोट आपल्याला पुन्हा परत त्या किनाऱ्यावर पोहोचवणार आहे। प्यार की कश्ती में है, प्यार की कश्ती में है, लहरों की मस्ती में है, पवन के शोर शोर में चले हम जोर जोर में गगन से दूर। प्यार की कश्ती में है, लहरों की मस्ती में है, पवन के शोर शोर में चले हम जोर जोर में गगन से दूर। आता मुरुड जंजिऱ्यावरून आपण आगरदांडा या ठिकाणी चाललेलो आहोत, ज्या ठिकाणी आपल्याला एक बोट येईल आणि ते आपल्या गाडीला दुसऱ्या किनाऱ्यापर्यंत पोहोचून देईल। तर चला मग आपण या आगरदांड्यापर्यंत पोहोचूयात। तर मित्रांनो, आता आपण आगरदांडा या ठिकाणी आलेलो आहोत आणि याच बोटमध्ये आपली बस जाणार आहे। आपण बघू शकता ही समोर आपली टेम्पो ट्रॅव्हलर बस। वहाँ
क्या सच होंगे सपने, बनेंगे गैर भी अपने, दिल की बात। तर ही आहे आपली दिघी क्वीन. हे आपल्याला दिघी या गावापर्यंत पोहोचवेल आणि तेथून मग आपण हरिहरेश्वरला जाणार आहोत. क्या सुना जो कहा क्या कहा, जाना बहुत है दूर. प्यार की कश्ती में है, लहरों की मस्ती में है, पवन के शोर शोर में चले हम जोर जोर में, गगन से दूर, गगन से दूर. प्यार को प्यार मिले तो नजर कहीं लग ना जाए. प्यार को प्यार मिले तो नजर कहीं लग ना जाए. मिले जीवन में हम तुम कहीं फिर बिछड़ न जाए. नजर क्या लगे वहाँ पर, है प्यार ही प्यार जहाँ पर, न बिछड़े मिलने वाले, जहाँ सब हों दिल वाले. तो चलो चले हाँ चले यूं मिलके हम मिलके हो के खुशी में चूर. प्यार की कश्ती में है, लहरों की मस्ती में है. प्यार की कश्ती में है, लहरों की मस्ती में है, पवन के शोर शोर में चले हम जोर जोर में, गगन से दूर. हो रामा हो रामा हो रामा. ओ रामा हो, रामा हो, रामा हो, रामा हो. सुखी पोळी सुखा मासा, ओली ओली माती, ओला गंध ओला पिंपळ, माझी ओली नाती. भाव माझं लोक माझे, माझे सगळे साथी. हो यार त्यांची त्यांचे किस्से, तेच ते दिन राती राती. शहरामध्ये भ्रूण मस्क्याची छाया तावडे छान, मेहनतीच्या या पैशाने डोक्याला आले आभान. भीती पोटी कळाली नाती, कळाली आता दोस्ती यारी, पायपाच्या या घरामध्ये आता लाईफ हाय लय भारी. सुखी पोळी सुखा मासा, ओले ओले माती, ओला गंध ओला पिंपळ, माझी ओली नाती. गाव माझं लोक माझे, माझे सगळे साथी. हो यार त्यांची त्यांचे किस्से, तेच ते दिन राती राती.
रस्ते बिझी गल्ल्या बिझी बिझी मॉलमा मुंबई राणी करत नाही कुणाचेही हाल हाल रस्त्यावरती फाउंटन खाली आंघोळीची मजा भारी गावाकडच्या मित्रांसारखीच इकडे झाली दोस्ती प्यारी. चला तर मित्रांनो, आता आम्ही अंजर्लीमध्ये पोहोचलेलो आहोत आणि हा आहे आमचा रूम. तर हा जो रस्ता आपण बघत आहात, हा रस्ता आपल्याला अगदी समुद्रकिनारी घेऊन जातो. हॉटेलपासून 2 मिनिटाच्या अंतरावर आपला समुद्रकिनारा आपल्याला दिसतो. चला तर या मग, अगदी स्पेशल कोकणी जेवण खास आपल्यासाठी बनवलेलं आहे. मिले हम छलक उठा खुशी का खुमार क्या कहना. चला तर मग आता आपण समुद्रकिनारी जाऊया. हा आहे आपला अंजेर्ली बीच. माझ्यासोबत समुद्राच्या खऱ्या खोट्या बाता होतील. मला शोधत जाल तेव्हा अनेक वळण वाटा येतील. मी जसा आहे तसा प्लीज नका पाहू मला. मी जसा आहे तसा प्लीज नका पाहू मला. माझा फोटोच काढाल तर त्यात फक्त लाटा येतील. माझा फोटोच काढाल तर त्यात फक्त लाटा येतील. देवा महाराजा महाराजा देवा महाराजा महाराजा देवा महाराजा देवा महाराजा महाराजा. अंजर्ले या ठिकाणी कासव महोत्सव भरला जातो. यावेळी बरेचसे कासव जे अंड्यामधून बाहेर येतात त्यांना समुद्रात सोडले जातं आणि यावेळी भरपूर बाहेरून येणारे पर्यटक यावेळी उपस्थित असतात. राती हो माहेरला जाते हो.
कोकन चली मैं तो निकली हूँ मेरे बाबा की गली में। राह कटते हैं मेरे मारे भाई, मेरे साजन को लेकर कोकन चली मेरे साजन को लेकर कोकन चली माझ्यासोबत समुद्राच्या खऱ्या खोट्या बाता होतील, कधी गॉसिप, कधी गप्पा, कधी तुम्हाला गाता येतील। माझ्यासोबत भिजायचं असेल तर समुद्रावर या, माझ्यासोबत भिजायचं असेल तर समुद्रावर या। जेव्हा भरती येईल तेव्हा लाथा उठून सोता येतील, जेव्हा भरती येईल तेव्हा लाथा उठून सोता येतील। सागर किनारे दिल ये पुकारे, तू जो नहीं तो मेरा कोई नहीं है हो। सागर किनारे दिल ये पुकारे, तू जो नहीं तो मेरा कोई नहीं है ओ। सागर किनारे जागे नजारे जागी हवाएं, जागे नजारे जागी हवाएं, जब प्यार जागा जागी फिजाएं। किनारे
संग मातीचं नांदन, जीव झाला चकवा चांदन. आभाळा संग मातीचं नांदन, जीव झाला चकवा चांदन. दिवसाच दिस त्यात तारया नभामध्ये, दिवसाच दिस त्यात तारया नभामध्ये. हो जगन हे न्यार झालं जी, जगन हे न्यार झालं जी, जगन हे न्यार झालं जी, जगन न्यार झालं जी. हात ह्यो हातात, सूर ह्यो श्वासात, पाखरांच्या ध्यासात. चला तर मित्रांनो, आता आम्ही डॉल्फिन बघायला जाणार आहोत या बोटीने. अंजर्ले या ठिकाणी थोडंसं मध्ये गेल्यावर डॉल्फिन बरेचसे दिसतात. चला तर बघूयात आता इथं आपल्याला डॉल्फिन बघायला मिळतील की नाही ते. जगन हे न्यार झालं जी, हा जगन हे न्यार झालं जी, जगन हे न्यार झालं जी, जगन हे न्यार झालं जी. या ठिकाणी थोडीशी बोट आता आपण थांबवून घेतली आहे. आता इथं थोडंसं नजर आपण डॉल्फिनवर मारूया, कुठे दिसतात की नाही ते. आता या ठिकाणी आपल्याला डॉल्फिन दिसणारच आहेत. तुम्ही नजर रोखून ठेवा. तर मित्रांनो, आता आपल्याला डॉल्फिन दिसलेलं आहे. मी पुन्हा आपल्याला दाखवतो हे डॉल्फिन. हे बघा, ओ माझी रे, ओ माझी रे, अपना किनारा
सज गई हमरी ये टूटी फूटी नाव। ओ तेरे आने से सज गई हमरी ये टूटी फूटी नाव। ओ गोरिया रे, ओ गोरिया रे, तेरे आने से सज गई हमरी ये टूटी फूटी नाव। ओ तेरे आने से सज गई हमरी ये टूटी फूटी नाव। चला तर मित्रांनो, आता आपण निघालो आहोत मुरुडला वॉटर स्पोर्ट्ससाठी. तर आपण बघूया तिथलं वातावरण कसं आहे ते. चलते जाना है, चलते जाना है, वो एक ख्वाब दिल का करार पाना है। चलते जाना है, चलते जाना है, वो एक ख्वाब दिल का करार पाना है। दिल को पैगाम दे, पानी 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 और तुम भी सानी 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 आ जाओ on the beach यार, फोटो मेरी खींच, टूटी किस्मत होगी तेरी कर तूने ये बात न मानी। आज भी है पानी 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 और तुम भी सानी 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 सानी। आ जाओ on the beach यार, फोटो मेरी खींच, टूटी किस्मत होगी तेरी कर तूने ये बात न मानी। चला मित्रांनो, पाहूया स्वप्नातलं गाव. अगदी स्वप्नातलं. हे गाव वसलंय डोंगराच्या पायथ्याला. गावाच्या एका बाजूला शांत नदीचं पात्र, तर दुसऱ्या बाजूला अवकाळी लाटांशी खेळ करणारा दर्या. सगळी टुमदार घरं गर्द झाडाच्या कुशीत निजलेली. गावावर दृष्टी ठेवत डोंगरावर असलेलं गणपतीचं देवालय, त्याला कड्यावरचा गणपती असं म्हणतात. सागर किनाऱ्याची रुपेरी वाळू, फेसाळलेल्या लाटा, सांज संध्याकाळ आणि मावळतीचा सूर्य, असं नयनरम्य चित्र दाखवणारं कोकणातलं एक स्वर्गीय सुंदर गाव म्हणजे अंजेर्ली. तर तुम्ही इथे येऊन नक्कीच या गावाला भेट द्या. असं सुंदर आणि निसर्गरम्य वातावरण आपणास भेटेल. कोकणची चेडवा हो नाखवा, ओ हिच्या गोवाला कोकण दाखवा. ओ अशी कोकणची चेडवा हो नाखवा, ओ हिच्या गोवाला कोकण दाखवा.
कहीं दूर जब दिन ढल जाए, सांझ की दुल्हन बदन चुराए चुपके से आए। कहीं दूर जब दिन ढल जाए, सांझ की दुल्हन बदन चुराए चुपके से आए। मेरे ख्यालों के आंगन में कोई सपनों के दीप जलाए, दीप जलाए। कहीं दूर जब दिन ढल जाए, सांझ की दुल्हन बदन चुराए चुपके से आए। कभी यूं ही जब हुई वो जल सांसें भर आई, बैठे बैठे जब यूं ही आंखें। तर गाइस, जसं काही तुम्ही बघू शकता, हे जे फुलासारखं दिसतंय ते ॲक्च्युली फुल नाही आहे, तो एक प्रकारचा जीव आहे। तुम्ही बघू शकता, तिथे त्याला टच केल्यावर तो पकडून घेतो। हे बघू शकता गाइस, धरतोय ते मला इथं फील व्हायला धरलेलं। तर मित्रांनो, हे जे जीव असतात ना, हे सध्या ॲक्टिव्ह नसतात, पण जेव्हा पण ते पाण्यामध्ये जातात तेव्हा तुम्ही हे बघू शकता, हे जे फुलासारखं दिसतंय ते ॲक्च्युली फुलं नसून एक प्रकारचा जीव आहे। आणि तुम्ही बघू शकता, हा समुद्र किनारा आहे। समुद्राच्या किनारी तुम्हाला अशा प्रकारचं केव्हा दिसेल, तर बरेच जणांना वाटतं की ते फूल असेल, पण ते फूल नाही आहे, एक प्रकारचा जीव आहे तो। आता आम्ही परत आमच्या रूमवर पुन्हा निघालो आहोत आराम करण्यासाठी। हो गए कैसे मेरे सपने सुनहरे। पाऊस मुंबई गए मी दिल्ली गई, आता काय सांगू, मुंबई गए मी दिल्ली गई। राम जी राम राम गंगाराम, राम राम गंगाराम, ये हा राम राम गंगाराम, चार वर राम राम पुतण्या, दोन राम आहे, राम इकडं राम, इकडं राम राम लांब राम राम जवळ आले नाही 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 2 मिनिटं समोर आली फिरोरी होता, आता तुम्हाला बघा फिरोरी अरे